हाय, कशा आहात? मस्त मजेत ना? वाजलेले आहेत संध्याकाळचे 10, 10:30 वाजलेले आहेत. जस्ट आत्ता जेवण वगैरे आमचं झालं, आवरलं आणि म्हणलं खूप दिवस झाला आपल्याशी गप्पा मारलेले नाही आहेत किंवा मग एक दिवस आड आला तर आला व्लॉग, नाही तर नाही. शॉर्टमध्ये येतं पण लॉंगमध्ये. खूप दिवस झाले व्हिडिओ आला नाही. म्हणलं चला आज सगळं आवरलेलं आहे, तर तुमच्याशी थोड्या गप्पा माराव्या. म्हणून काय म्हणतात, झालेलं आहे सगळं पण छान मस्त गप्पा मारूया म्हणलं आज झालेलं. तर चला, तर काय म्हणतात आदिराचे बोरनान हे आम्ही उद्या करायचं ठरवलेलं आहे. कारण रविवारी करायचं होतं, पण रविवारी रथसप्तमी आहे आणि घरी थोडी पाहुणे वगैरे येणार आहेत रविवारी. त्यामुळे रविवारी काय करायला जमणार नाही आम्हाला. मी म्हणलं जाऊ दे, आपण उद्याच करून टाकूया. कारण एकदा रथसप्तमी झाली की मग काय खरं नाही. त्यापेक्षा म्हणलं आपण आधीच करूया. त्यासाठी साहित्य काय काय आणले ते तुम्हाला दाखवते आणि त्याच्यासोबतच आपलं हळदी-कुंकू पण असणार आहे. दोन्ही सोबत एकदमच होऊन जाऊ दे म्हणलं. ह्याला वेगळं, परत त्याला वेगळं, त्याला वेगळं साहित्य आणा, ह्याला वेगळं साहित्य आणा. त्यापेक्षा म्हणलं दोन्ही एकदमच होऊन दे. लास्ट टाईमचा जेव्हा तुम्ही ब्लॉग बघितला असेल आदिराचं बोरन्हाण, तर मी दोन्ही एकत्रच केलं होतं. आता पण मी तेच करणार आहे. साहित्य काय काय आणलं ते तुम्हाला दाखवते. फक्त एक गोष्ट आहे ती मी रिव्हील करणार नाही आहे. ती तुम्हाला उद्याच बघायला भेटेल. ते म्हणजे मी वाण काय आणले ते आपण उद्याच दाखवू. आता काय मी दाखवणार नाही आहे. चलो, साहित्य काय काय आणलंय ते तुम्हाला दाखवते आधी. आदिराचा काळा ड्रेस, काळा ड्रेस. खूप महाग आहेत कपडे खरं तर, खरंच खूप. एवढ्याला 400 आणि 500 रुपये. त्यानंतरनं आपलं हळदी कुंकवाचं आहे. तुम्हाला मी काय म्हणतात, फ्रंटचा माझा कॅमेरा चालू आहे त्याच्यावर, त्यामुळे तुम्हाला उलटं दिसत असेल. पण हा हळदी कुंकवाचा जे पतंग आहे तो आहे. त्यानंतरनं हा मी काय आत्ता घेऊन आलेला नाही, हा मागच्या वर्षीचाच पतंग आहे आदिराजचे बोरन्हाणचा. कारण मी हा असा जपून ठेवला होता. प्रत्येक वर्षी नवीन नवीन वेगळा आणायला नको म्हणून मी लास्ट टाईमचाच ठेवलेला आहे. त्यानंतरनं चिरमुरे, बोरन्हाण करण्यासाठी जे आपल्याला लागतं ते चिरमुरे आणलेले आहेत. त्यानंतरनं बाकीचं पण साहित्य तुम्हाला दाखवते मी काय काय घेऊन आले ते. आदिराज बाबूला ना मी छान मस्त गॉगल आणला होता, पण त्याला ना हा गॉगल सैल व्हायला लागला, त्याला बसतच झालाय. गॉगल आमचे साहेब लावायला शिकलेले आहेत, पण काय म्हणतात त्याला सैल व्हायला लागलेला आहे, त्यामुळं राहिलं. ही सगळे बिस्किट जी आहेत ती मिक्स घेतलेली आहेत, मी बघू शकता. काजू आकाराचे आहे, ट्रायंगल आहे, सगळं जे आहे ते मिक्स घेतलेलं. वेगवेगळं झालं नको मला, एकदम एकच मिक्स घेतलेलं परवडते म्हणून हे मिक्स घेतलेले आहेत. नंतर तिळगूळ, आपलं काय म्हणतात हे असलं हळदी कुंकाचं कार्यक्रम बोरन्हाण असलं म्हणजे तिळगूळ हा महत्त्वाचा आहे, त्यासाठी तिळगूळ. अजून काय त्यानंतर मी बोरं, त्याच्याशिवाय अजून ह्यात राहिलेलं आहे थोडं साहित्य, ते उद्या आणायला येईल. आणि काय म्हणतात आदिराजसाठी घेतलेले आहेत ते हलव्याचे दागिने, बघू शकता किती छान आहेत. मला तर खूप आवडले होते हे दागिने, पण आमच्या आदिराज बाबूने काही लावून घेतलेले नाही आहेत. बघू शकता इथे हे बाजूबंद आहे. बाजूबंद आणि आपला हात मनगटीला बांधायचं ते आहे. ह्याला ना छान मस्त अशी तिळगुळ होते. मग मी आदिराच्या हातात दिलं, हे बांधून घेणं म्हणून हे त्याच्या बाकीचं सगळं हे त्याच्या हातात दिलं होतं. तर साहेबांनी आमच्या ह्याचे सगळे तिळगुळ खाऊन टाकलेले आहेत. आता उद्या ह्याचं काय करणार आहे मला माहीत नाही आहे. बांधून घेणार आहे का काय करतोय कुणास ठाऊक. का हे सगळं तिळगुळ काढूनच त्याला बांधावं लागते मला असं वाटायला लागलेलं आहे. कारण ह्याचा मान आहे उद्याचे दिवस तेवढं कसं तरी घालू दे आदिराज बाबू, त्याशिवाय काय नाही. त्यानंतरनं मग हे आदिराजच खाणं आहे. रताळं, आदिराला देशी केळी खूप आवडतात. आलेल्या साहेबांनी आमच्या केळीच खायला सुरुवात केलेली आहे. त्यानंतर चिक्कू, हे असं सगळं साहित्य आणलेलं आहे. फक्त जे तुम्हाला दाखवायचं होतं ते वाण, ते आपण उद्याच दाखवू. अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवायची आहे. सॉरी, मी ती गोष्ट शोधत होते पण आदर्श बाबूने आता ते कुठे ठेवलेलं आहे ना मला खरंच सापडत नाही आहे. मी सापडले तर तुम्हाला नक्की दाखवेन. तर एवढं सगळं साहित्य आणण्यासाठी मला वाटते मी 7, 7:15 वाजता गेले होते आणि सगळीकडून फिरून आणूनपर्यंत मला वाजले होते घरला 8:30. यायला 8:30 वाजले आम्हाला. 8:30 आमच्याकडं भोंगा होतो. 8:30 वाजले सगळे एवढं आणूपर्यंत. खूपच वेळ झाला असं म्हणावं लागेल, कारण सगळीकडचं जरा 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 घ्यायचं. त्यात अजून वाटाण्याच्या शेंगा, गाजर हे राहिलेलं आहे. ते उद्या बाबांना आणायला होते. म्हणलं मी आता काय नको, आता वेळ झाला भरपूर, चला म्हणून आपण घरी जाऊया. आद्रेशला घरी सोडून गेलो होतो,
त्याला जर घेऊन गेलो असते तर आमचा बाजार अजिबात चांगला झाला नसता. म्हणून त्याला घरी ठेवून गेलो होतो आम्ही. त्याला घेऊन गेलं की मग सगळं पहिला मला देखायला आणि मग तू काय करायचं आहेस ते कर. सगळीकडे जायचं तिथं आदर्श बाबूचं काही खरं नसतंय. म्हणून एवढं सगळं सामान आणण्यापेक्षा मला त्याला घरात ठेवूया आपण आणि मग आपण जाऊया. म्हणून गेलो होतो. त्यानंतर साडी कोणती घालणार आहे ते पण तुम्हाला सांगते मी. उद्या काय म्हणतात ब्लॅक साडी, खास मी काय म्हणतात मकर संक्रांतीसाठी ही साडी घेतली होती. ब्लॅक कलरची साडी. असा मला वाटतं एकदाच योगायोग येतो किंवा वर्षातून एकदाच एक दिवस येतो जेव्हा ही साडी नेसली जाते. ब्लॅक कलर म्हणा किंवा व्हाईट कलरची साडी ही जयंतीलाच घातली जाते. असा एकच योगायोग येतो जेव्हा ह्या साड्या घातल्या जातात. चलो आहे तर म्हणलं का नेसू नये म्हणून ही ब्लॅक कलरची साडी उद्या मी घालणार आहे. बघूया कुणाकडे नसेल म्हणजे मी थीम करणार आहे, ज्यांना मी सांगणार आहे की हळदी कुंकवाला या म्हणून, त्यांना एकतर ग्रीन कलर नाहीतर ब्लॅक कलर असा आपण थीम करूया. जेणेकरून म्हणजे दिसायला पण छान दिसेल आणि सगळेजण उठावदार दिसतील. मकर संक्रांतीसाठी आपल्या हळदी कुंकवासाठी असं म्हणावं लागेल. ज्याच्याकडे ब्लॅक कलर नसेल त्यांनी ग्रीन कलरची घालून या असं मी सांगणार आहे सगळ्यांना. अजून सांगायचं आहे खरं तर हळदी कुंकवाचं. पहिला म्हणजे मी साहित्य घेऊन येते, ठरवते मला आधी उद्या करायचं आहे ते आणि मग सगळ्यांना सांगते. नाहीतर मी आधी सगळ्यांना सांगून ठेवणार आणि उद्या मला पॉसिबल नाही झालं तर काय करायचं. म्हणून म्हटलं पहिला पूर्वतयारी करूया आणि मग काय म्हणतात जे आहे ते सांगूया आपण. म्हणून सांगितलेलं आहे. आत्तीने मी मगाशी म्हणलं तर म्हणलं त्या उद्या सांगूया, आज नको तर रात्रीचं आपण उद्या सगळ्यांना सांगूया. तर असं सगळं ठरलेलं आहे. रविवारी करायचं होतं पण रविवारी रथसप्तमी आहे आणि घरी थोडेसे पाहुणे येणार आहेत. त्याच्यामुळे रविवारी काही पॉसिबल होणार नाही आहे आम्हाला. म्हणून काय म्हणतात रविवारचं आम्ही थोडं मागेच घेतलेलं आहे. झाल्यानंतर करून काय फायदा आहे. त्याच्यामुळे वेळ आहे तोपर्यंत करून घेऊया. एवढ्या सगळ्यात आता एकच प्रॉब्लेम होणार आहे की आदर्श बाबूला तर सगळं कळायला लागलेलं आहे आणि तो करून घेतोय की नाही हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होणार आहे. तर मुलांना जसं कळेल तसं, कसं लहान असतं तेव्हा बसतात एका ठिकाणी. आता मोठं झालं कळेल तसं काय खरं नाही. चॉकलेट जर आमच्या आदर्श बाबूला दिसले तर सुट्टीच येणार नाही. आदर्श बाबू आमचं काय करणार आहे त्या चॉकलेटांचं काय माहीत नाही आहे. असं सगळं होणार आहे. असं चला उद्याचा व्लॉग नक्की आवर्जून बघा. आजचाही बघा, उद्याचाही व्लॉग तुम्हाला मी उद्या शक्यतो लाईव्ह येण्याचा आपण प्रयत्न करू. बघूया म्हणजे छान मस्त एन्जॉय करू एखादा दिवस असं म्हणावं लागेल. असं चला आदर्श बाबू गेलाय. अजून त्यांनी सायमनने आमच्या मगाशी काय म्हणतात त्याला चिप्स पाकिट आणलं तेच खाऊन बसलेलं आहे. जेवलेला असं पोटभर अजून काही जेवलेलं नाही आहे. त्याचं पोटापाण्याचं बघूया. असं चला व्हिडिओचा एंड मी इथंच करते. भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना शुभरात्री, गुड नाईट, बाय बाय, टेक केअर.